आंतरराष्ट्रीय वार रेषा या धड्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला प्रथम आपण आपले सगळे काही मुद्दे स्पष्ट करताना त्याच्या अगोदर मला सांगावंसं वाटतं की खरोखरच खूप छान असा उपक्रम आपल्या आस विद्यालयाने आपल्यासाठी हा केलेला आहे की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सविस्तरपणे आपल्या विद्यार्थी मित्रांना समजावून देण्यासाठी त्यांनी सुसज्ज अशी व्यवस्था सगळी आपल्या शिक्षकांच्या द्वारे केलेली आहे. आणि त्याच्यामुळेच आमचे विद्यार्थी मित्र हे जास्तीत जास्त उपक्रमाद्वारे, शिवाय त्यांनी जेव्हा ते आमच्या बरोबर शिकतात त्यावेळेस त्यांचं पाठ्यपुस्तक त्यांनी उघडलेलं असतं त्याच्यामध्ये आणि उपक्रमामध्ये, शिवाय शिक्षकही त्यांना प्रत्येक गोष्टीत मदत करत असतो या प्रत्येक मुद्द्याला सोडवताना. त्याच्यामुळं आमच्या विद्यार्थी मित्रांना काहीच अडचण जाणार नाही, ही पूर्णपणे काळजी आणि जबाबदारी आस विद्यालयाने घेतलेली आहे. आणि म्हणूनच आस विद्यालयातर्फे मी तुम्हा सगळ्या आमच्या विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते. चला तर मग आता आपण आपल्या भूगोलांच्या थोडेसे आठवूया, या मुद्द्यातून पुढे जाऊया आपल्या धड्यामध्ये. चला तर थोडेसे आठवूयामध्ये जागतिक प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते आणि भारताची प्रमाण वेळ ही कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते. जागतिक प्रमाण वेळ आणि भारताची प्रमाण वेळ यामध्ये किती वेळाचा फरक आहे बघा. किती सारे प्रश्न आहेत आपल्या वेळेमध्ये, तर त्याच्या संदर्भात किती आपल्याला अजून उत्सुकता वाढली असेल की अजून काय काय असेल पुढे आपल्याला. तर सांगा पाहू या सदरामध्ये, जर आपण आपल्या देशामध्ये शनिवारी मध्यरात्री 2016 या वर्षाला आपण निरोप दिला, म्हणजे ते वर्ष संपलं आणि 2017 या नवीन वर्षाचं आपण स्वागत केलं. आता हे भारत देशामध्ये झालं, मग तसंच इतर जगातल्या देशातल्या सुद्धा सगळ्या देशांनी 2017 या नवीन वर्षाचं स्वागत त्यांनी सुद्धा केलं. तर मग आता खाली आपण काही देशातील शहरामध्ये भारतीय प्रमाण वेळानुसार कोणत्या वारी आणि किती वाजता नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं त्याचा एक तक्ता दिलेला आहे. त्याचं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करायचंय आणि मग त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची आपल्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार उत्तरं लिहायची, अर्थात ती तुम्हाला आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायची. चला पुढे जाऊया. सूचना दिलेली आहे कंसामध्ये की या पाठामध्ये आवश्यकतेनुसारच घड्याळी वेळ 24 तासाच्या अनुषंगानं दिलेली आहे. चला तर मग बघूया कोणते देश आहेत ते. देश, शहर, वार आणि भारतीय वेळ दिलेली आहे. देशामध्ये मी थोडेच देश वाचते, तुम्ही हे व्यवस्थित निरीक्षण करून त्याच्या खालची उत्तरं लिहायची. अर्थात इंग्लंड आहे, जपान आहे, अमेरिकेचे काही संयुक्त संस्थानं आहेत, मग त्याच्यामध्ये 2 विभागामध्ये एक न्यूयॉर्क आहे, दुसरं एक वाकर बेट आहे, त्याच्यानंतर मग ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सामोआ बेट, अशा रीतीने दिले गेलेले. पुढे जाऊया. आता जगात सर्वप्रथम सन 217 या नवीन वर्षाचं स्वागत करणारं ठिकाण कोणतं, त्या ठिकाणी त्या वेळेला कोणता वार होता, कोणत्या ठिकाणी सन 2016 सगळ्यात उशिरा निरोप देण्यात आला, मग त्या ठिकाणी सन 2017चं स्वागत कोणत्या वारी झालं आणि सिडनी आणि लंडन येथील वारात का फरक पडला असावा. तर आता पुढे दिलेले, आता हे सगळे झाले प्रश्न, बरोबर. आता जे तक्त्याला बघून तुम्हाला लिहायचंय. आता पुढे बघा, करून पहा या सदरामध्ये मूळ रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असता इतर वेगवेगळ्या रेखावृत्तावर वेळ काय असेल हे समजण्यासाठी दिलेला तक्ता पूर्ण करा आणि एकाच वेळी वेगवेगळ्या रेखावृत्तावर भिन्न भिन्न ही वेळ असते, बरोबर. आणि मग उदाहरणार्थ 0° रेखावृत्तावर दुपारचे जर 12 वाजले असतील तर त्याच वेळी 60° पश्चिम रेखावृत्तावर 8 वाजलेले असणार. तर मग 60° पूर्व रेखावृत्तावर 16 वाजलेले असतील तर त्या वेळेची नोंद मिनल आणि सुनीलनं घ्यायची आहे. मग सोबत दिलेल्या आकृतीची त्याच्यासाठी मदत घ्यायची आणि मग त्याच्यानंतर वर्गामध्ये चर्चा करून प्रश्नांची उत्तर द्यायचे.
आकृती 7.1 मधली चौकट भरा, असं त्यांनी आपल्याला आपल्या उपक्रमात दिलेलं आहे. पुढे बघितलं तर सुनील आणि मिनल 0° रेखावृत्तावरून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास गुरुवारी दुपारी 12 वाजता निघाले आणि मग या प्रवासादरम्यान 180° रेखावृत्तावर ते एकमेकांना ओलांडून पुढे गेले. तर जेव्हा सुनील प्रवास करून पुन्हा 0° रेखावृत्तावर आला तेव्हा त्याला वाटलं की आता शुक्रवारच सुरू आहे. कोणता वार सुरू आहे? शुक्रवार. मग मिनल ज्या वेळेला 0° रेखावृत्तावर परत आली तेव्हा तिला वाटलं की आता बुधवार सुरू आहे. मग आता ह्याच्यावरती असं दिलेलं आहे की सांगा बरे या अंतर्गत अ तक्ता पूर्ण केल्यानंतर मूळ रेखावृत्तावर म्हणजेच ग्रीनिच येथे कोणता वार आला आहे आणि ब तक्ता पूर्ण केल्यावर मूळ रेखावृत्तावर म्हणजेच ग्रीनिच येथे कोणता वार आला आहे. मग आता हे दोघेही एकाच ठिकाणी असून देखील वेगवेगळे वार अनुभवत होते का, असं कसं घडलं. मग हा उपक्रम करताना एकूण किती वार आले आणि ते कोणते वार आहे हे सगळं लिहायचंय. अर्थात ह्याच्यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तक उघडून त्याच्यामध्ये संपूर्णपणे निरीक्षण करायचंय. निरीक्षणामध्येच त्या प्रश्नांची उत्तरं दडलेली आहे. हे बघा, अ तक्ता, ब तक्ता, मिनलच्या नोंदी, सुनीलच्या नोंदी. मुद्दामून मी हा तक्ता सुद्धा घातलाय कारण की आपल्या पाठ्यपुस्तकात आहेच, परंतु माझ्या बरोबर चर्चा करताना सुद्धा तुम्हाला मी असणं जरुरी आहे तुमच्या बरोबर. तर मिनलच्या नोंदीमध्ये रेखावृत्त, वार, वेळ तेच सुनीलच्या नोंदीमध्ये आहे. मग त्यांनी दोन हे पण दिलेले आहेत आपल्याला की 0° ग्रीनिच रेखावृत्त, तर त्या दिवशी वार होता गुरुवार, वेळ होती दुपारी 12 वाजता आणि तेच सुनीलच्या नोंदी त्याच आहेत. आणि परंतु मिनलच्या इकडच्या वेळेमध्ये 30° पश्चिम मध्ये गुरुवार सकाळी 10 वाजता आहे आणि इथं 30° पूर्व आहे. काय आहे, इकडे पश्चिम आहे इकडे पूर्व आहे, लक्षात घ्या. सुनीलच्या नोंदी पूर्वीमध्ये आहे काही नोंदी आणि काही नोंदी पश्चिमेमध्ये आणि मिनलच्या काही पूर्वेमध्ये आहेत आणि त्याच्यानंतर सुनीलच्या काही पश्चिमेमध्ये. ते व्यवस्थित तुम्ही नीट लक्ष देऊन त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत खालील प्रश्नातील योग्य पर्याय निवडा. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना 1 दिवस अधिक धरावा लागेल, प्रश्नचिन्ह. मग तुम्हाला काही पर्याय दिलेले आहेत, त्याच्यातला योग्य पर्याय घेऊन तुम्ही निवडा. मी एकच प्रश्न घातलाय कारण की आपल्या या उपक्रमामध्ये तुम्हाला अजून काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, म्हणून मी अर्थात एकच तुम्हाला पर्याय दिलेला आहे. म्हणजे पर्याय तुम्हाला दिलेला आहे पण विधान एकच दिलंय. आलं लक्षात? चला तर पुढे जाऊया आपण.